Cancer Healer Center, a new beginning. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची टवाळखोरांकडून छेड. कोथळी गावातील यात्रेदरम्यान धक्कादायक प्रकार. रक्षा खडसेंकडून पोलिसात तक्रार. छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांपैकी एक जण पोलिसांच्या ताब्यात. टवाळखोरांच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. पोलिसांची माहिती. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी. टवाळखोरांना धाक राहिलेला नाही. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेडछाड काढली जातीये तर सामान्य मुलींचं काय? एकनाथ खडसेंचा सवाल. उद्या धनंजय मुंडेंचा राजीनामा. करुणा मुंडेंची फेसबुक पोस्ट. 3/3/2025 को राजीनामा होगा. करुणा मुंडेंच्या पोस्टनं चर्चांना उधाण. अजितदादांनी 2 दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाय. अधिवेशनापूर्वी अजितदादा स्वतः राजीनाम्याची घोषणा करणार. करुणा मुंडेंचा TV9 वर खळबळजनक दावा. धनंजय मुंडेंच्या वरदहस्तानेच सगळं चाललं होतं. मुंडेंचा राजीनामा झालाच पाहिजे. तसं झालं नसल्यास त्यांना बडतर्फ करा. अंजली दमान यांची मागणी. वाल्मिक कराड कैदेमध्ये असलेल्या बीड जेलमधील सीसीटीव्ही बंद. महत्वाच्या ठिकाणांचे आणि बराकमधील कॅमेरे बंद. कारागृह अधीक्षकांच्या एका पत्रातून माहिती समोर. वाल्मिक कराड हाच देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार. आरोपपत्रामध्ये स्पष्ट उल्लेख. मारहाणीचा पुरावा असणारा व्हिडिओही सीआयडीच्या हाती. संतोष देशमुख हत्या प्रकरणी 12 मार्चला सुनावणी. हत्या आणि खंडणी प्रकरणी एकत्रित सुनावणी होणार. विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम खटला लढणार. एकनाथ शिंदेंकडून शहांची भेट घेत फडणवीसांची तक्रार. सामनातून दावा. तर सीएम व्हायचं असल्यास तुमचा पक्ष भाजपमध्ये विलीन करा असंही शहांना शिंदेंनी सांगितल्याचाही दावा. दोघांमधील कथित संवादही रोखठोकमधून प्रसिद्ध. अमित शहा आणि शिंदेंमधला संवाद खरा. दोघांमधील संवादाबद्दल फडणवीसांनाही माहिती. संजय राऊतांचा दावा. संजय राऊत फेकू जासूस. अमित शहा आणि शिंदेंमध्ये असा कोणताही संवाद घडला नाही. राऊतांच्या दाव्यावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. पुणे अत्याचार प्रकरणामधील आरोपी दत्तात्रय गाडेची डीएनए चाचणी होणार. ससून रुग्णालयामध्ये गाडेची लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली. इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणामध्ये प्रशांत कोरटकरला 11 मार्चपर्यंत अंतरिम दिलासा. कोरटकरला सध्या अटक न करण्याचे कोल्हापूर कोर्टाचे निर्देश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकरेंची शिवसेना. आनंद दिघेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करणार महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात. मनसे आयोजित अभिजात पुस्तक प्रदर्शनाला संजय राऊतांची भेट. मनसे नेते संदीप देशपांडेही राऊतांसोबत उपस्थित. Cancer Healer Center, a new beginning.